नमस्कार, मी आसावरी पाचखेडे. मी सहज सोपे गणित अध्यापन या लेंडेहँड इंडिया द्वारा संचालित प्रकल्पाची समन्वयक आहे. याआधी आपण सहज सोपे गणित अध्यापन प्रकल्पांतर्गत मूलभूत गणित सत्र मालिका आपण आयोजित केली होती. साधारणतः 3 महिने आपण त्यामध्ये सत्र चालले. 12 सत्रांची ती मालिका होती. त्यामध्ये आपण अंकगणित, बीजगणित या विषयांवर सत्र आयोजिलेले होते. आता आपण मूलभूत भूमिती सत्र मालिकेला सुरुवात करतो आहोत. भूमिती हा नक्कीच विषय बऱ्याच दिवसांपासून चाललेलं होतं की सुरू करायची सत्र मालिका, पण काही कारणांमुळे आम्हाला सत्र मालिका सुरू करण्यास विलंब झाला. बट विलंब झाला असला तरी सुरुवात झाली हे महत्वाचे आहे. तर लेंडेहँड इंडिया विषयी थोडीशी माहिती मी सुरुवातीला देते. लेंडेहँड इंडिया ही कौशल्य विकासावर काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करता यावी म्हणून बरेचसे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम संस्थेतर्फे चालवले जातात. त्याच्यात शासनातर्फे MSFC मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स हा चालवला जातो. त्यामध्ये अभियांत्रिकी, पाककौशल्य, इंजिनिअरिंग आणि एनर्जी अँड एन्व्हायरमेंट असे बरेचसे विविध विषय आहेत आणि त्या अंतर्गत बरेचसे कोर्सेस संस्थेतर्फे चालवले जातात. संस्थेच्या संचालिका सुनंदा माने मॅडम आणि राजगिल्डा सर आहेत. सुनंदा माने मॅडम यांना गणित या विषयाविषयी विशेष आस्था आहे. आता त्यांच्याच पुढाकाराने सहज सोपे गणित अध्यापन हा प्रकल्प आपण 2015 सालापासून सुरू केलेला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण त्यासाठी शिक्षकांसाठी आपण वर्कशॉप्स आणि कार्यशाळा आयोजित करत आलो आहोत. कोविडच्या दरम्यान आपण जुलै महिन्यापासून ऑनलाईन कार्यशाळा सुरू केल्या आणि त्यामध्येच आपण मूलभूत गणित सत्र मालिका झाली आपली आणि त्यामध्ये आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल विशेष आभार. आता मी बघते आहे आता मूलभूत भूमिती सत्र मालिकेला पण आपण उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. 76 शिक्षक आता जॉईन झालेले आहेत, तर नक्कीच आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि आपले आजचे जे आगाशे सरच यापुढील सत्र आपले या सत्रांमध्ये आपल्याला संबोधित करतील आणि आगाशे सरांविषयी माहिती द्यायची म्हटल्यानंतर आपण त्यांच्या वक्तृत्वाचा, त्यांच्या ज्ञानाचा आपण अनुभव घेतलेलाच आहे. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर नेहमी संबोधित करत राहतात. गाणी म्हणा, गोष्टी म्हणा आणि विविध खेळ म्हणा, कृतीयुक्त अध्यापन म्हणा, याविषयी सतत सर मार्गदर्शन करत राहतात. त्यांची काही पुस्तके पण आहे गणिताविषयीची, ती छान आहेत. ती पण आपण मागच्या वेळेस आपण काही लिंक्स पाठवल्या होत्या की सरांची पुस्तकं आहेत, आपण ती नक्कीच विकत घेऊन त्याविषयी हे करू शकता. आणि आता मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी आगाशे सरांना विनंती करते की त्यांनी सत्राची सुरुवात करावी. आजच्या सत्राचा विषय आहे मूलभूत भूमिती. आगाशे सर. नमस्कार. शिक्षण ऐकू येते सगळ्यांना? हो येते. सर्वसाधारणपणे आपण शिक्षक झाल्याच्या पूर्वी DED ला असताना आपल्याला अध्यापनातलं म्हणजे काही तंत्र सांगितलं होतं. त्या तंत्रातलं एक भाग म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, अशी ती तत्व आपल्याला माहिती आहेत. खरं तर भूमिती बाबतीत काय गडबड होते खरं, भूमिती हा, मी नेहमी म्हणतो, लोक मला म्हणतात काहीतरी विनोदीत काहीतरी बोलतात, भूमिती हा परमेश्वर निर्मित विषय आहे. आपण त्याला उगाच अवघड करून ठेवला आहे. खरं सगळ्यात सोपं म्हणजे अगदी लहान मूल तुम्ही घ्या, ते लहान मूल मांजरालाच माऊ म्हणतं.
कुत्र्याला भुबू म्हणतं, कुत्र्याला कधीही माऊ म्हणत नाही. याचा अर्थ ते वेगवेगळे आकार किंवा वेगवेगळे जे चित्र आहेत ती चित्र त्याला बरोबर ओळखू येतात. त्याला माऊ कळतं, भुबू कळतं, हम्मा कळते, होय का नाही, हे सगळं कळतं. त्याला लहानपणापासून चित्र बघायची सवय असते. आपण जर हे पाहिलं की बऱ्याच वेळा ते शनिवारच्या ह्याच्यामध्ये मुलांसाठी पान असतं बघा प्रत्येक वर्तमानपत्रात. त्यात काही वेळा असं येतं 2 चित्र असतात. ती 2 चित्र सर्वथा सारखी असतात, पण सर्वथा सारखी वरवर दिसायला असतात. त्यामध्ये तसं 7-8 फरक असतात बारीक बारीक. त्या मुलांना नुसतं म्हणा की याचे फरक काय ते तुम्ही ओळखा बघा, की बराबर मुलं इतकी निरीक्षण करायला लागतात. भूमिती हा निरीक्षणाचा विषय आहे आणि ती निरीक्षण सवय जर त्यांना लावली तर ते बरोबर त्यांना जमायला लागतं. मग आता निरीक्षण सुरू कुठे होतं? असं बारीक म्हणून मी काय केलं, आता बघ, आता त्याच्यात बघायचं नाही, पुन्हा आपण बघायचं. परत फंक्शनल म्हणलं की कृपया प्रत्येकाने आपला माईक ऑफ ठेवावा, माईक आणि व्हिडिओ. मी इथून म्यूट करून ठेवते. मग आता बघा तुम्ही, लहान मुली मोठ्या मुली रांगोळ्या काढतात. ह्या रांगोळ्यांची पुस्तकं पण मिळतात. मग सुरुवात होते भूमितीची, कुठलं आपण म्हणू, हे ठिपके काढतात बघा, 4 ठिपके, 3 रांगात 4 ओळी वगैरे असं काहीतरी असतं बघा. त्याचा अर्थ पहिला त्यांना परिचय होतो तो ठिपक्यांचा होतो. म्हणजे एका रांगेत 4 ठिपके घ्या, ते 4 ठिपके जोडा, जोडले की त्याच्यावर रेघ होते. मग अशा रेघा काढतात, त्या रेघातनं वेगवेगळे आकार होतात, हे त्यांना माहितीये. मग त्यांना ठिपका हा शब्द माहितीये, होय का नाही, किंवा टिंब हा शब्द माहितीये, ज्याला आपण मग पुढे अनुस्वार म्हणतो, पण नाहीतर टिंब द्यायचं आपण. अवर टिंब म्हणजे कवर टिंब म्हणजे अनुस्वार म्हणतो. पण ही टिंब हे परिचयाची आकृती आहे त्यांच्या. टिंब मग सुरुवात आपण टिंबानीच केली तर काय बिघडतंय? आपल्याकडे खरी सुरुवात होते त्या आकारातल्या नावापासूनच होते. आणि त्या नावाचा आग्रह आपण धरतो पहिल्यापासून, तो आग्रह नंतर धरूया. त्यांना माहित असलेले आकार कुठले तिथनं सुरुवात करायची. मग टिंब हे पहिलं आकृती आहे पहिली. मग ती टिंब जोडली की त्याच्यापासून रेघ मिळते. अशा त्या वेगवेगळ्या रेघा काढत असतात. हे त्यांच्या परिचयाचं आहे. म्हणून आपण सुरुवात करायची ती टिंबातनच करायची. टिंबे टिंबे दिसती मिळे मग त्या तेथे, रेघा ध्यानी घेऊया, आकार समजून घेऊया, घेऊया आकार समजून घेऊया. किती आकार असे दाखवता येतील वेगवेगळे. त्याला तर नावं वगैरे देण्याच्या भानगडीत पडायला नको, पण एकासारखे दुसरे दिसणारे आकार त्यांना ओळखता येतात. आणि हे आकार एकदा ओळखता आले ना की मग एकाचा परिचय करून द्यायचा. मग आता टिंब जे आहे का नाही, हे टिंब म्हणजेच बिंदू आहे. हा पुढचा टप्पा असेल. पहिल्यांदा त्यांना ठिपके कळले, रेघा कळल्या, कारण त्या रांगोळीत परिचयाच्या आहेत. मग टिंब म्हणजे बिंदू. टिंबे म्हणजे बिंदू इथे, बिंदू जोडता रेख इथे, रेषाखंड जाणूया, आकार समजून घेऊया. मग 2 टिंब जोडली म्हणजे 2 बिंदू जोडले एकमेकांना, तर जी आकृती होते त्याचं नाव रेषाखंड असं असतं. त्याला पुढे आपण शॉर्ट नेम देतो, रेख असं म्हणतो. इंग्लिशमध्ये सेगमेंट म्हणतात. Therefore, if we join 2 different points, then we get segment. आता हे टिंब कसं दर्शवतात? प्रत्येक ह्याचं वाचन सुद्धा त्यांना कळलं पाहिजे. मग टिंबासाठी किंवा आपल्या बिंदूसाठी आपण एका बिंदूनी, एका अक्षराने त्याचं वाचन करतो. बिंदू ए, बिंदू पी, बिंदू सी. याचा त्यांना भरपूर सराव आला पाहिजे आणि यासाठी भरपूर आकृत्या द्यायच्या आहेत. त्यातले बिंदू पी ओळखा, त्यातला बिंदू कुठेतरी कोपऱ्यात असेल, त्यांना ओळखता आले पाहिजे आणि ते त्यांना शोधता येतात. आकृतीमधल्या अशा कितीतरी गोष्टी त्यांना शोधता येतात. तर त्यातनं त्यांनी बिंदू पहिल्यांदा ओळखणे. मग बिंदू जोडले की कोणते 2 बिंदू इथं जोडल्यानंतर हा रेषाखंड तयार होतोय, त्याला आपण नाव देतो की इकडचा एक बिंदू, तिकडचा एक बिंदू, यांना जोडणारा रेषाखंड, त्याला त्याचं नाव देतं ए बी. याचा अर्थ ए कडून बी कडे जोडलेला आहे, ए बी असा रेषाखंड येतो. मग हे रेषाखंडाचं नाव देताना ए बी म्हटलं तरी चालतं, बी ए म्हटलं तरी चालतं, फक्त ए आणि बी मध्ये स्वल्पविराम द्यायचा नाही.
त्यांनाही सवय ठेवायची. ए आणि बी हे दोन बिंदू म्हणायचेत का, मग मध्ये स्वल्पविराम द्यायचा. पण ए बी हा रेषाखंड म्हणायचा का, स्वल्पविराम द्यायचा नाही. हे आपण त्यांना बऱ्याच वेळा काय होतं, खूप गोष्टी त्यांना कळतील असं आपण गृहीत धरतो म्हणून सांगत नाही. काही वेळा त्यांना काय कळणार म्हणून सांगत नाही, म्हणजे एकूण सांगत नाही असं नाही होत. ते सांगितलं पाहिजे. मग मुलांच्या मनात काही वेळा शंका येते की बिंदू म्हणताय त्यावेळी ए आणि बी हे दोन बिंदू म्हणताय, त्यावेळी तुम्ही मध्ये स्वल्पविराम देताय. एबी हा रेषाखंडाचं नाव सांगताय तेव्हा मात्र स्वल्पविराम न देता एबीच म्हणताय. हे का असं एखाद्या मुलाच्या मनात कदाचित येईल. त्याला सुद्धा आपण तिथे नेहमीच्या उदाहरणाने स्पष्ट केलं पाहिजे. राम हे एकाच नाव आहे. मग राम असं ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी रा आणि म मध्ये स्वल्पविराम देत नाही, ते दोन व्यक्ती नाहीत की, राम मिळून एकच आहे. पण राम लक्ष्मण असे दोन आहेत आता. हा मग मात्र राम आणि लक्ष्मण याच्यामध्ये स्वल्पविराम दिला पाहिजे. हे व्यवहारातलं त्यांना माहिती, जे व्यवहारातलं माहितीये तेच भूमितीत आपण कसं वापरलंय. मग बिंदू आहे ए बी, ए स्वल्पविराम बी. मग ज्यावेळी आपण लिहितो पी क्यू आर एस असे 4 बिंदू आहेत असं ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी पी स्वल्पविराम, क्यू स्वल्पविराम, आर स्वल्पविराम, एस स्वल्पविराम. ही त्यांना आपण सवय लावूया. त्याकरता काय करूया, एक दोन गोष्टी आपण करतो. एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, जाऊ दे ना, तर दुर्लक्ष नाही करायचं. किंवा दुर्लक्ष म्हणजे जास्तच लक्ष देतो लगेच त्याचे मार्क कट करतो. मार्क नाही कट करायचे. फक्त त्यांना जर लिहिलं पी क्यू आर एस मध्ये स्वल्पविराम दिला नाही तर आपण तांबड्या शाईनं तो देऊन दाखवायचा की इथे स्वल्पविराम द्यायचा असतो. मार्क कट करायचे नाही. त्याला वारंवार आपण असं जर केलं तर त्याच्या लक्षात येणार बिंदूच्या वेळी द्यायचा असतो बरं का. मग हे बिंदू झाले. त्याच्यानंतर रेषाखंड झाला. रेषाखंडाचं नाव ए बी किंवा बी ए असं दिलं तरी चालतं. दुसरी आकृती त्याला कळली. तिसरी आकृती किरण. या किरणाची सुरुवात आपण आपल्या भूमितीच्या आकृतीनं करायच्या ऐवजी असे कितीतरी किरण आपल्याला दिसतात. म्हणजे आता तर टीव्ही मध्ये किंवा तुमच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते किरण जे असं दाखवतात, या दिशेने इकडे चाललाय, या दिशेने इकडे चाललाय, तो एका बिंदूतनं निघत असतो. हा जो बिंदू आहे त्याला आपण आरंभ बिंदू म्हणूया किंवा आमच्या भूमितीच्या बाबतीत एक अंत्यबिंदू म्हणायचं त्याला खरं तर. पण अंत्यबिंदूपेक्षा आरंभ बिंदू हा शब्द जास्त चांगला की इथून त्या किरणाचा आरंभ होतो आहे. मग ओ पी असं ज्यावेळी मी किरण म्हणेन त्या ओ हा त्याचा आरंभ बिंदू आहे आणि पी तो पुढे चाललाय. खरं तर किरण बघा, किरण काही थांबत नाही आणि म्हणून त्याला आपण बाण करतो याचा अर्थ तो अनंत पुढे आहे, चाललेला आहे. तो जिथे जिथे त्याला जागा मिळेल तिथपर्यंत जाणार त्या सरळ रेषा. मग हे झालं दुसरी आकृती किरण. तिसरी आकृती सरळ रेषा. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात सरळ रेषेमध्ये गोंधळ असतो आणि तो गोंधळ होण्याचं कारण बरंच आपल्याकडेच असतं. का ते बघा, सरळ रेषा म्हणलं की सर्वसाधारणपणे आम्ही आडवी रेषा काढतो, हॉरिझॉन्टल लाईन, आणि त्यामुळे त्याला मुलं सरळ रेषा म्हणतात. जर आपण अशी हे काढली की नाही तर ते म्हणतात ही सरळ रेषा नाही, ही तिरकी झाली. सरळ रेषा याचा जो अर्थ आहे तो अर्थ ही सुद्धा सरळच रेषा आहे. विज्ञानामध्ये एक प्रयोग आहे बघा की प्रकाश किरण नेहमी एका सरळ रेषेत जातात आणि एका सरळ रेषेत जातात असं म्हटलं की त्याचा प्रयोग सुद्धा असाच आहे की 3 पुठ्ठे घ्या, त्या 3 पुठ्याला एक छिद्र पाडा, एका बाजूला मेणबत्ती ठेवा, दुसऱ्या बाजूला डोळा ठेवा, ते 3 छिद्र, ती मेणबत्ती आणि आपला डोळा, हे सगळं जर एका सरळ रेषेत असेल तर ती मेणबत्ती दिसते नाही तर दिसत नाही, असा तो प्रयोग आहे. पण ते प्रयोगात सुद्धा काय बघा, पुस्तकात आकृती काढली कशी 3 पुठ्ठे आहेत, इकडे मेणबत्ती आहे, तिकडे डोळा आहे आणि ते सरळ रेषेमध्ये ते आडवीच आहे. कोणी जायचं आडवी हो? मी आता जर वर बघायला लागलो तर वर सुद्धा मध्ये मध्ये असे 3 येतील ना, काही बिघडलं. त्याला सुद्धा सरळ रेषा म्हणजे सरळ रेषा ही कल्पना त्यांना येण्यासाठी तिरकी म्हणजे सरळ रेषा नाही हे डोक्यात काढून टाकले, ही सरळ रेषाच आहे. मग आता हे किरणाचं नाव घेताना आपण मात्र ओपी म्हटलं पीओ चालणार नाही. रेषाखंडाचं नाव घेताना एबीबीए कसंही म्हटलं तरी चालेल. रेषेचं नाव घेताना ते 2 अक्षरांतरी घेतात, म्हणजे एक तर म्हणायचं रेषा एबी, याचा अर्थ त्या रेषेवरचे 2 बिंदू घ्यायचे एबी, किंवा त्या रेषेचं एका अक्षरात नाव देतात रेषा एल, रेषा एम. या सगळ्या पद्धती मुलांना सरावानी समजतात. आणखीन एक लगेचच पहिल्या दिवशी मी विषय आपल्या पुढे हे करतो की
विज्ञानाचे आपल्याकडे प्रयोग आहेत, विज्ञानाची प्रयोगशाळा आहे, विज्ञानाचे प्रयोग दाखवले जातात. त्यामध्ये मग कृती असते, साहित्य, कृती, निरीक्षण, अनुमान. माझा तुम्हाला आग्रह आहे या भूमितीच्या पहिल्या सत्रापासून 12व्या सत्रापर्यंत 12 सत्र घेणार ते, किंवा प्रत्येक सत्रामध्ये भूमितीचे सुद्धा प्रयोग असले पाहिजे. भूमिती कंपास पेटीमध्ये साहित्य आहे ना, त्या साहित्याचा वापर करून आकृती काढणे. हे आपण आकृत्या काढतो, त्या रचनेमध्ये घेतो, त्याला मार्क देतो, तिथे काढायची आली. पण हे सगळे प्रयोगाने आलं पाहिजे. दिलेल्या रेषाखंडाची लांबी मोजा, की दिलेला रेषाखंड काढला, त्यानं कंपास पेटीच्या पट्टीच्या साह्याने त्यातली लांबी मोजली, 6.5 आली. निरीक्षण, रेषाखंडाची लांबी 6.5 आली. त्यांना रेषाखंडाची लांबी मोडणे हाच प्रयोग आहे, रेषाखंडाची लांबी मोडणे. याचा अर्थ हे जे प्रयोगाने तो करून पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं, ऐकलं तर ते विसरतं, पाहिलं तर ते आठवतं, आणि करून पाहिलं तर ते समजतं. भूमिती हा विषय साधारणपणे 5वी, 6वी, 7वी, फार तर 8वी इथपर्यंत बरा वाटतो. 9वी, 10वी मध्ये तो जरा अवघड व्हायला लागतो, आणि मग ते सिद्धांत एकंदर प्रकरण ते काही जमत नाही मुलांना, आणि मग ते फार कठीण वाटतं. अशी खरं भूमितीच्या बाबतीत तारा होते. पण याचं कारण हे जरी सगळं असलं तरी 9वी, 10वीचे शिक्षक सुद्धा एक गोष्ट मान्य करतात, की मुलांना भूमिती हा सगळा विषय जरी अवघड जात असला तरी भौमितिक रचना हे प्रकरण बाकी त्यांना सोपं जातं, आणि त्यातल्या आकृतीचे सगळे मार्क त्यांना मिळतात. तिथे आणखीन कृती लिहिण्याची अपेक्षा नाही असं म्हणल्यामुळे तर जास्तच मिळतात. त्याचं एक कारण आहे, भौमितिक रचनाच्या प्रकरणात मार्क मिळायचं सगळ्यात प्रधान कारण आहे की त्याच प्रकरणात प्रत्येक कृती मुलगा करून पाहतो, आणि पेपरात सुद्धा त्यानं करण्याची अपेक्षा आहे की रेषाखंड काढ, त्याचा लंबदुभाजक काढ, त्यानं करावं, कोनदुभाजक काढ, त्यानं करावं. बाकीच्या बाबतीत सगळं काय होतं माहितीये का, शिक्षक आकृत्या काढतात, आपण काढतो तशा मुलं उतरून घेतात, हा काटकोन आहे, बरं तुम्ही म्हणता आहे काटकोन, त्याला कळलेलंच नसतो काय पण. आणि म्हणून प्रत्यक्ष जेव्हा तो मोजून पाहिजे, प्रत्यक्ष कृती करून पाहिजे, तेव्हा त्याच्या डोक्यात येईल. आता खरं यामध्ये खरं माझं सुद्धा व्याख्यान होताना नेहमीच्या वेळी मी शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आपल्या समोर फळा असतो, त्या फळ्यावर वेगवेगळ्या आपण आकृत्या काढतो, कारण ते दर्शन दिल्याशिवाय मुलांना कळणार नाही. पण सद्यस्थितीमध्ये तुम्ही सगळे गणिताचे शिक्षक आहात, आणि तुम्हाला विषय बराचसा समजला आहे, फक्त मुलांपर्यंत तो कसा झिरपायचा असा विषय असल्यामुळे आपल्याकडे या ऑनलाईन याच्यामध्ये पण फळ्याची सोय केलेली नाही. मी जे बोलतोय त्या कल्पनेत तुम्हाला लक्षात येते की असं आहे. मग आता किरण झाला, रेषा झाली, रेषाखंड झाला, छेदणे म्हणजे काय, 2 रेषा छेद, यासाठी आणखी एका गोष्टीचा आवश्यकता आहे. संच हे प्रकरण आपल्याला 9वीत सुरू होतं साधारणपणे, पण त्या संतांच्या गोष्टीचा वापर बाकी आपण आधीच करतो बरं का. ते शब्द सांगतात ते नको वापरायला, किंवा संच करताना 9वीत सुद्धा आपण आधी उगतच ह्या वस्तूंचा संत, त्या किल्ल्यांचा संत, केळ्याचं घडत काही येत नव्हतं. आपल्याला संच हा विषय जर आधी हे करायचं असेल तर पुन्हा माहीत असलेल्याकडनं तर माहीत नसलेल्याकडे समसंख्यांचा गट तयार केला आपण. समसंख्या त्यामध्ये पाहिजे, जी जी समसंख्या असेल ती बसेल, त्याला संच म्हणू नका. मग 2 हा त्या गटात येईल की नाही, येईल. 4 हा त्या गटात येईल की नाही, येईल. 8 हा त्या गटात येईल की नाही, येईल. हे मुलाला कळतं, कारण 5वी पासून 7वी पासून त्यांना समसंख्या हे कळायला लागतं. 2 विभाग जाणारी संख्या म्हणजे समसंख्या, 2 विभाग न जाणारी म्हणजे विषम संख्या. मग त्यांना कळेल. मग त्यांना सावकाशीन सांगू की एखादी वस्तू, एखादी आकृती, एखादा आणखीन काही म्हणू, ते त्या संचाचा घटक आहे का नाही, त्या गटाचा घटक आहे का नाही, याबद्दल जेव्हा साशंकता नसते, नक्की खात्री असते, त्यावेळी त्याला गटाला म्हणायचं संच. म्हणजे त्याला म्हणतात वेल डिफाईन्ड सेट ऑफ वेल डिफाईन्ड असं म्हणायचं. मग वेल डिफाईन्ड म्हणजे काय, त्याच्या बाबतीत गोऱ्या मुलांचा संच असं म्हटलं तर काय काय सांगाल बोल, हा गोरा आहे का नाही, कोणाचं, ह्याच्यापेक्षा गोरा आहे पण त्याच्यापेक्षा जरा सावळा दिसतोय, म्हणजे गोऱ्या मुलांचा संच हा आपल्याला गणितामध्ये नाही घेता येणार. याला गोरा म्हणायचं का नाही, याच्याबद्दल साशंकता आहे का, म्हणायचं. पण समसंख्या आहे का नाही, सगळ्यांचं एकच मत होईल की ही समसंख्या आहे किंवा नाही, आणि त्यामुळे त्याला म्हणत ही संताची कल्पना कशासाठी पहिल्यांदा द्यायची. आता समजा 2 सरळ रेषा काढल्या,
तर त्या दोन सरळ रेषा एक म्हणाल तर धडकून गेल्या, एकीकडनं आणि एकीकडनं. त्यांना माहिती की हा रस्ता गेला, हा रस्ता गेला, असे दोन रस्ते जातात. मग तशा रेषा गेलेल्या आहेत, सरळ रेषा आहेत त्या. तर त्या सरळ रेषा छेदतात असं म्हणायचं. छेदणे हा शब्द त्यांच्यासाठी नवीन आहे. आपल्याला हे सगळेच परिचित असतात तेव्हा आपण म्हणतो ह्या बघा या दोन सरळ रेषा छेदत आहेत. पण छेदणे म्हणजे काय? तर कुठेतरी नवीन शब्द आहे, छेद संच. छेद संच म्हणजे काय? दोन्हीकडे असलं पाहिजे. मग रेषा हा एक बिंदू संच आहे, किरण हा बिंदू संच आहे, रेषाखंड हा बिंदू संच आहे. मग बिंदू संच न म्हणतात हा बघा रेषाखंड आहे ना, याच्यावरचा बिंदू घ्या, पी घ्या, क्यू घ्या, आर घ्या, एस घ्या, असे वेगवेगळे बिंदू दाखवा. आणि मग पहिल्यांदा असं म्हणा, पी हा बिंदू रेषाखंडाचा, रेषाखंड हे बिंदू संचाचा घटक आहे का नाही असं नाही विचारायचं. पी हा बिंदू रेषाखंडावर आहे का? तर मुलं लगेच सांगतील आहे. पी या बिंदूला रेषाखंड एबी समाविष्ट करतो आहे काय? आहे. समाविष्ट करणे म्हणजे काय ते त्यांना कळतं. त्यांना माहित असेल शब्द, नसला माहिती, कळला नाही तर आपण आणखी सोपं सांगायचं. लक्षात ठेवा, पहिल्यापासून त्यांना विषयाची समज येणं आवश्यक आहे. 5वी 6वी मध्ये मार्क मिळतात त्यांना, काहीतरी रिकाम्या जागा हे भरून मिळतात. पण विषयाची समज आलेली नसते म्हणून 9वी 10वीत ते एकदम कठीण जातं. मग आता छेदणे म्हणजे काय? एक रेषा आहे, दुसरी रेषा आहे, आणि हा जो बिंदू आहे तो बिंदू त्या दोन्ही रेषांवर आहे. असं दोन्हीकडे असलेली जी मंडळी असतात ना त्यांना आपण छेद संच म्हणतो. म्हणजे काय? 2च्या पाड्यातले लिहा सगळे, 3च्या पाड्यातले लिहा सगळे. मग 2च्या पाड्यातले लिहिले 3च्या, अगदी आपण 30 पर्यंतच घेऊ. 3 10 30, 2 10 20. आणि मग त्यांना 2चा पाडा लिहा, 3चा पाडा लिहा, आणि 2च्या पाड्यातही येणारे आहेत आणि 3च्या पाड्यातही येणार आहे. असं कोण कोण तेवढे लिहावर? तर 5वी 6वी 7वीची मुलं सुद्धा हे लिहितात. 4थीच्या मुलांना सुद्धा पाडे पाठाचं ते लिहितील. किंवा व्यतिरिक्त 6 आहे, इकडे पण 6 आहे, होय का नाही? 12 आहे, इकडे पण 12 आहे, असं लिहू शकतात. म्हणजे मग असं दोन्हीकडे जे आहेत ना त्यांना म्हणायचं 2च्या पाड्यातल्या आणि 3च्या पाड्यातले हे जे दोन गट झाले ना त्यांचा छेद संच म्हणजे हा आहे. मग आता ही एक रेषा आहे, ती एक रेषा आहे, यांचा छेद संच म्हणजे कुठं? एकच तो बिंदू. आणि म्हणून दोन सरळ रेषा परस्परांना छेदल्यास त्या एका बिंदूत छेदतात. असं न म्हणता पहिल्यांदा आपण ते वाक्य लिहित होतो, दोन सरळ रेषा परस्परांना छेदल्यास त्या एका बिंदूत छेदतात. आपल्याला हे वाक्य उत्तम कळलेलं आहे. When two straight lines intersect each other, they intersect in single point. No doubt about that. मुलांना कळते का नाही? आणि आपल्याला ते कळलेलं असल्यामुळे आपल्याशी समजूत होते. मी 10 वेळा सांगितलं तरी त्याला कसं कळेल? ते नाहीच कळणार. दोन सरळ रेषा घ्या, द्यायचे. त्या दोन सरळ रेषांमध्ये एखादा बिंदू असा आहे का की जो याही सरळ रेषेवर आहे, त्याही सरळ रेषेवर आहे? तो मला म्हणतो नाही. कोणता बिंदू आहे? या दोन सरळ रेषा छेदतात. ज्यावेळी दोन सरळ रेषा अशा आहेत की या रेषेवर असणारे बिंदू आणि त्या रेषेवर असणारे बिंदू यामध्ये एक बिंदू असा आहे की जो दोन्ही रेषांवर आहे. मग कार्यक्रम असाच करा, खालील रेषामध्ये दोन्ही रेषांवर असलेला बिंदू शोधा. काय नाही, त्यांनी ओळखायचं तर सांगायचं, सांगता येतो त्यांना. मग त्याला छेदन बिंदू म्हणतात. सावकाशीनं सांगूया. हे सगळे भूमितीतले शब्द सावकाशीनं त्यांच्या गळ्यात उतरवायचे. आपण ते पहिल्यापासून, आणि ते सरावाने एकदा यायला आले की त्यांना कळायला लागतं. जर बाकीचे प्राणी वस्तू त्यांना कळायला लागतात की ह्याला हे म्हणतात, त्याला हे म्हणतात, त्याची पण परीक्षा घेत नाही तरी सुद्धा मुलं भांडी जी आपल्या घरातली असतात ना त्यातले वेगवेगळे आकार बरोबर ओळखतात. ते वाटीला भांड म्हणत नाही, भांड्याला चमचा म्हणत नाही, चमच्याला ओराळ म्हणत नाही, काय नाही म्हणत, त्याला बरोबर माहित असतं. याचं कारण फक्त आपण दरवेळी त्याला माहिती येतं, त्याला चमचा म्हणायचं. समजा चमचाच्या ऐवजी तो जर म्हणलं पळी आहे तर आपण लगेच सांगतो ही पळी नसते, हा पळी ही असते, दुसरी आपण बघतो. तसे आपण वेगवेगळे आकार त्याला तुलनेने दाखवायला लावतोय भूमितीतले, तर त्याच्या पण लक्षात येईल की ही रेषा आहे, हा किरण आहे, हा रेषाखंड आहे, या दोन सरळ रेषा परस्परांना छेदत आहे. आता पुढे असं मुद्दाम करायचं, दोन सरळ रेषा काढायच्या. या दोन्ही सरळ रेषांवर असणारे बिंदू लिहा. पोरं बघतात आणि तेच आपल्याला म्हणतात बाई एकच बिंदू आहे, सर एकच बिंदू आहे. हो का? यांच्या बाबतीत एकच आहे. दुसरा काढा. पुन्हा काढल्या, इथं पण एकच आहे.
त्यांनी म्हणतोय 2 सरळ रेषा परस्परांना छेदल्यास त्या एका बिंदूत छेदतात. आपल्याला काय वाटतं त्यामध्ये फार वेळ जातो. आपण कसं पाठ दिशी सांगितलं 2 सरळ रेषा छेदल्यास एका बिंदूत छेदतात, चला पुढे. त्यामुळे आपला पोर्शन पुढे जातो, पोर्शन सगळा संपतो, पण विद्यार्थी जागेवरच राहतो. त्याऐवजी त्यांना काढायला किती लागतील? पुस्तकामध्ये जेवढ्या आकृत्या आहेत, पुस्तकामध्ये जेवढी उदाहरणं आहेत, तेवढी सोडवली की संग्रह संपला. पण संग्रह संपला म्हणजे विद्यार्थी पक्का झाला असं नाही. पुस्तकात या आकृत्या देण्याला मर्यादा आहेत. किती आकृत्या देतील? पुस्तकाची पृष्ठसंख्या मर्यादित आहे का नाही? पण तुमच्या फळ्याला मर्यादा नाही. रोज तुम्ही अशा चिकार आकृत्या काढा, मुलांना काढायला लावा. मुलांच्या वहीला का मर्यादा, एक संपली दुसरे करतील, काय बिघडलं? पण त्या आकृत्या त्याने काढू द्या, त्या आकृत्याचं निरीक्षण करू दे आणि ते सांगू दे. या 2 सरळ रेषा काढलेत ना, इथे एक बिंदू आहे. या 2 सरळ रेषा काढलेत ना, इथे एक बिंदू आहे. मग आता मध्ये आपण काढा, 4 आकृत्या काढायच्या सगळीकडे. आणि असं त्यांना विचारतं, या 4 आकृत्या आहेत, इथे 2 सरळ रेषा छेदलीत, तर त्या दोन्ही सरळ रेषांवर आहेत असे 2 बिंदू कुठे कुठे आहेत सांगा बरं. पोरं बघायला लागतात का, ते करून बघतील आणि ते म्हणतील सर नाही दिसत आहे, कुठेच नाही. नाही बघा बरं, मला दिसत आहे, उगाच म्हणा. मग आणखी निरीक्षण कर आणि तेवढे हरव आम्हाला सांगा तुम्ही. आणि मग त्यांना म्हणा शाबास, तुमचं उत्तर बरोबर आहे. 2 सरळ रेषा छेदल्यानंतर त्या दोन्ही रेषांवर आहे असं 2 बिंदू कधीच नसतात, एकच असतो. मग ते वाक्य लिहून द्या, 2 सरळ रेषा जेव्हा परस्परांना छेदतात तेव्हा त्या एकाच बिंदूत छेदतात. हे वाक्य त्यांना मागणं द्या. कारण काय म्हणजे का 5वी 6वी 7वी पण भूमिती कमीच आहे ना, पण कमीच आहे तेव्हा आपण कमी वेळ घेतो. खरं 5वी 6वी 7वीत उत्तम भूमिती शिकवली तर 8वी 9वी 10वी ती जड जायचं कारण नाही. त्यांना वेगवेगळ्या आकृत्यांचा परिचय होतो. आता का मग काय एक सरळ रेषा काढा, त्या सरळ रेषेचे PQRS. आता PQRS घेतलं की नाही, P आणि R याच्यामध्ये कोणता बिंदू आहे? Q आहे. Q आणि S याच्यामध्ये कुठला बिंदू आहे? ते सांगता ना, याच्यामध्ये कुठला आहे ते ना कळते. आपण एकदम दरम्यान असा शब्द वापरतो, दरम्यान, बिटवीन नेस प्रॉपर्टी, की पोराची विकेट पडलीच पाहिजे कट करायची. त्यांना विचारा याच्यामध्ये कुठलं आहे, आणि बिंदूच नाहीये. तुम्ही मुलं उभी करा बरं, की त्यांच्या वर्गातली 4-5 मुलं उभी करायची आणि या दोघांच्या मध्ये कुठला मुलगा आहे, त्या दोघांच्या मध्ये कुठला मुलगा आहे, या दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत बघा, सांगतील की नाही. ज्या मुलाला लिहिता वाचता येत नाही तो मुलगा सुद्धा सांगेल की या 2 मुलांच्या मध्ये किती मुले आहेत. ह्याला दरम्यान म्हणतात वगैरे वगैरे, ते नंतरचा विषय आहे. मग आता पुढे एका सरळ रेषेत उभे करा आणि त्यांना अंतर मोजायला लावा की ही 2 मुलं आहेत ना, यांच्यातलं अंतर किती आहे बाबा? 2 मीटर आहे. पुढे यांच्यातलं अंतर किती आहे? 3 मीटर आहे. आणि आता मग यात दोघांच्यातलं किती कडे अंतर? तर 5 मीटर आहे. मग त्यांनी म्हणत आहे की या दोघांच्यातलं अंतर अधिक या दोघांच्यातलं अंतर म्हणजे कडेयांचं अंतर. आपण एकदमच म्हणतो DAB अधिक DBC बरोबर DAC असे जर असेल तर B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे. मुलाला कळतच नाही काय ते. असं न करता त्यांचं त्यांना येऊ दे, आणि त्यासाठी वही पण लागत नाही. मुलं आपल्या वर्गात शिकार आहेत, कोण कोणाच्या दरम्यान आहे, काय नाव, मग मुलांची नावं आहेत, आपल्याला माहिती आहेत नाव आहेत, म्हणजे त्यांना दरम्यान तगडी. आता इथे फक्त दरम्यान म्हणताना आपण काय करतो, अरे दोघांच्या मध्ये पण एका सरळ रेषेत नको का, हे आपण आपलं नेहमीच वाक्य, हे त्याला पीटीच्या तासाला पण उभे करतो आणि ते एका रांगेत उभे करतात, ईश्वर तू या बाजू तो या बाजू, मग तो बरोबर एकमेकांच्या बरोबर येतात. मग दरम्यान तिची कल्पना ही त्यांना आधी सांगूया आणि मग कोण कोणाच्या मध्ये असा पहिला प्रश्न विचारून जो मध्ये असतो तो इतर दोघांच्या दरम्यान आहे असे भूमितीत म्हणतात. B is in between A and C, between ness property. हे नंतरच झालं, पण हे याच्यासाठी किती सावकाश जाऊ आपण, जितके पहिल्यांदा सावकाश जाऊ तितका नंतर भूमितीला वेग येतो. बऱ्याच वेळा खरी गंमत अशी होते की आपण पहिल्यांदा जी सुसाट वेगात गाडी सोडतो ना, की कितीतरी शिक्षकांचं 2 दिवसात भूमितीचा सगळा पोर्शन संपला. कसा काय संपेल तो? संपला नाही, वारंवार वाचन करून 2-3 उदाहरणं सोडली, याप्रमाणे बाकीची आपण घरी करा आणि याचीच उदाहरणं परीक्षेला आम्ही विचारणार आहोत IMP. म्हणजे त्याला उदाहरण पाठवतो पण त्याला कळत नाही. मी बिटवीन नेस प्रॉपर्टी जी ना ती पण लक्षात आली पाहिजे. आता आपण एका रांगेत उभे करा, चला सगळ्यांनी एका रांगेत राहा, हा शब्द पीटीच्या तासाला त्यांच्या परिचयाचा आहे.
मग असं बिंदू पी क्यू आर एस एका रांगेत आहेत का रे? आहेत. तिरके आणखीन करा. एस टी डी पी आहेत काय करायचे? एका रांगेत आहेत. असं जर एका रांगेत दिसले तर त्यांना कळतं एका रांगेत म्हणजे काय. मग पुढे काय म्हणत? याचा अर्थ काय की जे चार तुम्ही एका रांगेत म्हणताय ना, ती जर पहिल्याच्या आणि शेवटच्या हातात दोरी दिली आपण सरळ, आणि त्यांना म्हणलं सरळ दोरी धरा बरं ओढून, तर ती दोरी ती जे मधले कोण दोन मंडळी आहेत ना त्यांच्या पण पायाखालनं जाते बघ. हे पहिल्यांदा त्यांना कळतं. आणि आपण पीटीच्या तासाला करून दाखवू. आपल्याकडे काय होतं, पीटीच्या तासाला भूमितीचं बोलायचं नाही आणि भूमितीच्या तासाला पीटीचं बोलायचं, त्यामुळे हा घोटाळा होतो. मैदानावर जाऊन कितीतरी भूमिती शिकवता येते. किंवा हे तुम्ही जे याची आखता का नाही, पीच आखताना फक्की करून तिथनं सुद्धा कितीतरी भूमिती त्यांना कळते. मग हे त्यांना कळलं, मग त्यांना म्हणा पी क्यू आर एस यांच्या मधून जाणारी एक रेषा आहे. याचा अर्थ पी क्यू आर एस यांना जोडणारी ही रेषा आहे. अशी जर दिलेल्या सर्व बिंदूंना जोडणारी एकच रेषा काढता आली, असं नाही व्हायचं की पी क्यू जोडणारी रेषा आहे ती क्यू आर ला नाही जाते, क्यू आर ला जोडणारी आहे ती पी क्यू नाही जाते, असंच असेल तर नाही. किती बिंदू असू दे, त्या बिंदूंना जोडणारी जर एकच रेषा असेल, त्या सर्व बिंदूंना म्हणायचं एक रेषीय. नवीन शब्द, असा प्रत्येक शब्द नवीन दिला की त्याचा परिचय काही काळ करावा लागतो. मुलाला उगाच नाही की मांजर पाहिल्यावर माऊ म्हणतं. ते किती वेळा ते मांजर घरात आल्यावर आलं माऊ, माऊ आलं ना, मांजर आलं नाही त्याला भीती दाखवायची, आलं माऊ, मग चित्राचं दाखवतो आपण. आणि ते रजिस्टर होतं त्याच्या डोक्यात की असं चित्र दिसलं की त्याला माऊ म्हणायचं. मग असं चित्र दिसलं तर एक रेषा म्हणायचं, केव्हा रजिस्टर होईल? रोजचा कार्यक्रम असला पाहिजे, त्याला फार वेळ द्यायचा नाही. आणि म्हणून उद्याच्या तासाला शिकवताना आपण रोज असं करत गेलं किंवा जर काय 40 मिनिटाचा तास आहे का 30 मिनिटं, त्या 30 मिनिटाच्या तासामध्ये पहिल्या दिवशी शिकवलेलं दुसऱ्या दिवशी 25 मिनिटं, 5च मिनिटाचा नवीन शिकवायचं. दुसऱ्या दिवशी शिकवताना दोन्हीचं मिळून 25 मिनिटं, 5च मिनिटाचं नवीन शिकवायचं. आणि दररोज ते जे जुनं शिकवलेलं आहे ते पुन्हा न शिकवता त्याची उजळणी घ्यायची, फक्त प्रश्न विचारून. मी मागं पण सांगितलंय, आता पण सांगतो की अशा पद्धतीने उजळणी घेताना मुलांना अतिशय सोपे प्रश्न विचारूया आपण की ज्याची उत्तरं लगेच त्यांना येतील पटकन. आणि सगळ्यांचा हात वर होईल. सर मी सांगतो इतकंच काय, हात वर नाही. जेव्हा त्यांना उत्तर येत असताना सगळे एकदम ओरडतात, एक रेषीय पाठदिशी ओरडते, हा किरण आहे एक रेषीय. त्यांना हे पण भान राहत नाही की सरांनी सांगितलं एका वेळी एकानं उत्तर द्या, एकदम ओरडू नका. हा त्यांचा जो विलक्षण आनंद आहे ना, तो आपण आनंद मारायचा नाही. आपण बरं तुम्हाला काय कळतं का नाही, शिस्त आहे का नाही वर्गामध्ये, एवढं ओरडताय, शेजारच्या वर्गात काय बी अहो ते कधी नव्हत भूमितीचा तसा आनंदाने ओरडताय, तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे खरं. तेव्हा बेलाशेत म्हणतोय त्यांनी, मग त्यांना उत्तर येतील. उत्तर सोपं असलं तुमच्या दृष्टीनं, ते त्यांचं बरोबर आलं तर त्यांना शाबास म्हणायला विसरू नका. अंकगणित असो, बीजगणित असो, भूमिती असो, विज्ञान असो किंवा कुठलंही चांगलं काम असो, चांगलं काम पाठ दिशे थोडंसं शाबास छान झालं हे म्हणा, त्याला पुढचं उत्तर द्यायचं बळ मिळतं. उत्तर चुकलं तर मूर्खास वगैरे म्हणू नका की आपलं उलटच असतं. नाही शाबास एखादा म्हणणार नाही, मूर्ख आठवणीनं म्हणणार, घोटाळा होतो तिथं होतो. काय नाही शाबास म्हणा, आणि चुकलं तर नाही थांब बरा, असं नाही, हे असं असलं ना की इथे असं आहे, हे त्याला समजून सांगा. 2 वेळा समजून सांगितल्यावर सुद्धा नाही कळलं तर असं म्हणू नका, अरे 2 वेळा सांगितलं तरी या धड्यातून समजलं नाही, कसं समजणार, याला किती वाक्य झाली, त्याऐवजी पुन्हा एकदा समजून सांगा. समजून सांगा 10 वेळा चालेल, कारण तुमच्या त्या वाक्याने त्याचं जे काय मानसिक दुखापत होतं त्याला, तो आणखीन मागे जातो. आणि बऱ्याच वेळा गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय जेव्हा विद्यार्थ्याला अवघड जातात, त्याला त्याची कायमची भीती वाटते. तेव्हा त्याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की त्या विषयाच्या शिक्षकांनी त्याचा सत्यानाश केलेला आहे. तुम्ही सगळे चांगले म्हणून मी तुमच्या समोर बोलण्यात धाडस करतो की विषयाचे शिक्षकांनीच पाहिलं ना, तुमच्या 7 पिढ्यात कोणी शिकलं नाही, तुम्हाला काय येणार, भूमितीचा येण्याचा विषय आहे का, काहीतरी काय सांगतोय, मग तो कशाला उत्तर देतोय. त्याच्या बरोबर उत्तराला दाद देऊया, चुकीचं उत्तर असेल ते दुरुस्त करून घेऊया. म्हणजे आता एक बघा, रेषाखंड झाला, किरण झाला, मग रेषा झाली, छेदने झालं, 2 रेषा एकाच सरळ रेषेत छेदतात, हे पण त्याला कळलं बा. आता 2 किरण काढा बरं वेगवेगळे, जसे
सगळे बिंदू मी एका रेषे म्हटलं, हे 2 किरण काढले, आहेत का एका रेषेत? एका रेषेत असले तर तो म्हणेल एका रेषेत आहे, नाही तर नाही म्हणेल ना. एका रेषेत नसलेल्या आकृती असतात त्यांना म्हणायचं न एकरेषीय किंवा नैकरेषीय. नैकरेषीय हा शब्द नंतर सांगायचा, पहिल्यांदा न एकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले म्हणजेच नैकरेषीय. म्हणजे आणखीन एक नवीन शब्द शिकला, नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले. मग एका रेषेत नसलेले 2 किरण आहेत, मासे काढा एका रेषेत नसलेले 2 किरण. मग काय करा, एकाच बिंदू तो निघालेले पण एका रेषेत नाही. मग एका रेषेत नाहीत पण एकच अंत्यबिंदू काय, एकच आरंभ बिंदू असलेले हे 2 किरण आहेत. मग काढा आकृत्या आणि त्या आकृत्या काढून विचारा आता इथे कोणते कोणते 2 किरण असे आहेत की जे एका रेषेत नाहीत पण एकाच बिंदू पासून सुरू झालेले आहेत, त्यांची नावं सांगा. एकाच बिंदू पासून सुरू झालेले आहेत. मग काय ओपी हा एक किरण आहे, ओपी हा किरण आहे, 2 किरण आहेत, एका रेषेत नाही पण ओ या बिंदूपासूनच सुरू झालेले आहेत. काय नाही, हाच कार्यक्रम. आपल्याला वाटतं यात आकाशी सर किती वेळ घालवणार, जेवढा वेळ यासाठी जास्त घालवाल तेवढी भूमिती त्यांना लवकर संपते. जितका वेळ, हे 2 मिनिटाचं कामच नाही, त्यांना कितीतरी आकृत्या वेगळ्या पाहू दे की इथे आहेत बघा इथं, आणि मग सांगा त्यांना हे 2 जे किरण काढलेत ना एकाच बिंदूतून निघालेले, या 2 किरणाचं ओपी ह्या किरणाची जी दिशा आहे, ओ कडनं पी कडे जाताना जी दिशा आहे ती ओ कडून क्यू कडे जाताना नाहीये, याचा अर्थ दिशा बदललेली आहे. म्हणून पूर्वीची आपली व्याख्या होती कोणाची, ती दिशांतराच्या मापनास कोण म्हणतात अशी पूर्वीची व्याख्या होती मी विद्यार्थी असताना, की दिशा बदलली आहे, थोडं इकडे गेलं. बरं दिशा बदलली हे त्यांना भूमितीत कळत नाही, पण पिढीच्या तासाला कळतं. दैने मोठ किती मोडतात उजव्या बाजूला. आता पहिल्यांदा तुझं तोंड होतं कुठे, आता त्या अर्थी उजव्या बदल झालं, त्या अर्थी पहिली दिशा आणि आताची दिशा वेगळी आहे की नाही. निम दैने मोड की थोडासा निम्माच झाला म्हणजे 85 बाबाच्या कोणात झाला, हे नंतर कळेल त्याला. मग त्यांना म्हणून मी सुरुवातीला काय म्हटलं, माहीत असलेल्याकडून माहीत नसलेल्याकडे. निम दैने म्हणून माहितीये, निम पाय म्हणून माहितीये, पिछे म्हणून माहितीये. पिछे म्हणून म्हणजे 180 न जातो एकदम, हे त्यांना माहितीये. ती सुरुवात करूया, एकदम नको सांगायला. मग हे दिशांतर हे जुनं झाली व्याख्या. आता आम्ही काय म्हणतो, एकच अंत्यबिंदू असलेल्या 2 किरणांच्या संयोग संतास कोण म्हणतात. आणि प्रत्येक शिक्षकाची प्रामाणिक इच्छा असेल की मी जसे लिहून दिले आहे तसे जर तुझ्या वहीत नसेल पान फाडून टाकेल. आता पोरगा काय करतच नाही हो, त्यांना लिहू देत. हे 2 किरण आहेत ओपी आणि ओक्यू, या 2 किरणांचा ओ हा आरंभ बिंदू आहे दोघांचाही, म्हणजे एकच अंत्यबिंदू म्हणूया. हे 2 किरण आहेत. संयोग संत म्हणजे काय पुन्हा सांगू, संयोग संताचा अर्थ सांगतो. हे संयोग संत 9वीत पण आपण सांगतो ना, नीट समजून सांगा. संयोग संत आणि छेद संतांचे अर्थ त्यांना व्यवहारातली उदाहरणं देऊन समजून सांगतात. मी नेहमी एक उदाहरण देतो. कार्यालयात लग्नाला आपण जातो का नाही, लग्नाला कार्यालयात गेल्यानंतर तिथे जी माणसं असतात ती मुलीकडची असतात, मुलाकडची असतात. मग कार्यालयात एकूण असणारी जी माणसं आहेत ती म्हणजे मुलीकडचे आणि मुलाकडचे यांचा संयोग संच होय. आता यात काही लोक कसे असतात, ते मुलीकडे आलेले असतात, मुलाकडे आलेले असतात. लग्न जमवणार आहे ते मुलीचा काका मुलाचा मामा, ते एकत्र असतात. पण ते 2 नाही का दिसत, ती व्यक्ती एकच असते. एकच व्यक्ती, मुलीचा काका मुलाचा मामा. असं दोघांकडे आलेले आहेत ना, त्यांना म्हणतं छेद संत. दोन्ही रेषावर होता म्हणून छेद संत. मग हा छेद संत कळा. संयोग संत म्हणजे काय, एकंदर आलेले. मग आता 2 किरण आहेत ओपी आणि ओक्यू. हा ओपी हा किरण आहे, ओक्यू हा किरण. 2 किरण आहेत बघा. या किरणावर ते बिंदू लक्षात घेतले ना, तर हे इकडचे बिंदू आहेत ते ओपी या किरणावर आहेत पण ओक्यू किरणावर नाहीत. हे ओक्यू किरणावर आहेत पण ओपी, पण ओ हा बिंदू असा आहे की दोन्हीकडे. मग असे जे आहेत कार्यालयाची सगळी मंडळी, याला म्हणायचं कोण म्हणून. कोणाची नवीन व्याख्या काय केली आपण, एकच अंत्यबिंदू असलेल्या 2 नैकरेषीय किरणांच्या संयोग संचाला कोण असे म्हणतात, म्हणजे कोणाची व्याख्या झाली. आता ही व्याख्या आपण फारशीची विचारात घेणार नाही, किंवा व्याख्या त्याने बरोबर लिहावी ही अपेक्षा नाही, पण त्याला कोण म्हणजे काय ते कळलं पाहिजे. मग अशा प्रकारचे कोण कुठे दिसतात, आपण किरण काढले जातात. पण किरण हे काही वेळापुरतं ठीक आहे, मध्ये सुद्धा त्यांना कळले पाहिजे
की मधले एक कोण आहेत. आता त्रिकोणाचे कोण काढतो तेव्हा आपण कुठे म्हणतो ते पुढे किरण काढले ते नाही म्हणत खरं तर, तेवढेच असतात. मग त्याला विद्यार्थी काही काळ कोण मानायला तयार होत नाही किंवा त्याला म्हणते हे वेगळे कोण आहेत ते वेगळे कोण आहेत, किरणवाले वेगळे बिनकिरणवाले वेगळे. त्यांच्या मनात गोंधळ उत्पन्न होता कामा नाही, आणि गोंधळ झाला तर तो गोंधळ सोडवण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. गोंधळ झाला म्हणून आपण गोंधळून जायचं नाही. बरोबर आहे, तुझ्या डोक्यात हे आलं, पण कोणाची व्याख्या करण्यापुरती आपण संयोग संतकडे वाढवता येतात पुढे म्हणून म्हटलंय. पण आता वाढायला पाहिजे तसं नाही ना. जसं आपण प्रतल असं म्हणतो की काय, हा फळा म्हणजे एक प्रतल, पण फळा म्हणजे काय, फळा मागं पुढं कितीतरी वाढवता येतो, फक्त आम्ही आता वाढवलेलं नाही. आता ही सुद्धा प्रतलातल्या बिंदूंची कल्पना देतात. पुन्हा काय करा माहिती का, एक मोठा कागद घ्या, बघा करून प्रयोग. मोठा कागद घ्यायचा आणि त्याचे 4 तुकडे करायचे. ते 4 तुकडे शेजारी शेजारी ठेवायचे. एका कागदावर एक रेषा काढायची. एका कागदावर ही या कागदावर काढलेली रेषा आहे का, आहे. आता ज्यावेळी मी तो कापला नव्हता त्या सबंधच कागद होता, मग ती रेषा त्या कागदावरची आहे का नाही, आहेच आहे ना. आता फक्त तुकडे गेल्यामुळे तुम्ही म्हणाल ही या कागदावरची पण या कागदावरची नाही, या कागदावरची. असं कापलेलं नसताना ते का भलं मोठं असतं का नाही, ते म्हणजे प्रतल आहे खरं, मागं पुढे वाढवलं. मग तुम्ही पहिल्यांदा छोटा कागद घ्या, मग वर्तमानपत्राचा मोठा कागद घ्या, की त्यावर आता कुठेतरी कोपऱ्यातल्या त्या वर्तमानपत्रावर तुम्ही लिहिलंय का नाही, बरोबर लिहिलंय वर्तमानपत्राच्याच कागदावर. असं मागे पुढे चारी बाजूला चिकार वाढवता येतं, त्याला म्हणायचं प्रतल. ही कल्पना समजायला खूप अवघड आहे. आपण 2 मिनिटात सांगून 3 मिनिटात विद्यार्थ्याला येईल अशा भ्रमात राहू नका. प्रतल ही कल्पना समजायला अवघड आहे. त्यामुळे जेवढं एकरेषीय नैकरेषीय कल्पना, नैक प्रतलीय एक प्रतलीय कळायला खूपच अवघड आहे. म्हणून त्या कल्पना सावकाशीने आपण जाऊया. पण हे झाल्यानंतर आपल्या डोक्यातला आणखी एक विषय येतो की जसा नववीत सुरू होतो, पण आत्ताच सांगून टाका. गृहीतक म्हणजे काय. काही गोष्टी आपण गृहीत धरतो, म्हणजे काय, त्याच्यावरती आपण का वगैरे काही विचारत नाही. ही अशी मी काढली ना, या संख्याला 1 म्हणतात, हे त्याचं 1चं चिन्ह आहे. कोणी असं विचारत नाही हे का म्हणून 1चं चिन्ह, आमच्या डोक्यात वेगळं आहे. हे आपण ठरवलं सगळ्यांनी की हे आहे, याला 1चं चिन्ह म्हणायचं, असं सर्व संमत झाल्यामुळे ते आम्ही गृहीत धरलं. त्याच्या बाबतीत आम्ही का म्हणून विचारलं नाही, कसं म्हणून विचारलं नाही, स्पष्टीकरण द्या म्हणून म्हटलं नाही. सगळ्यांनी एकदम मान्य करून टाकलं. अशा काही गोष्टी आपण एकदम मान्य करतो, त्याला भूमितीमध्ये गृहीतक असं म्हणतात. की जे का म्हणून विचारलं जात नाही, त्याची सिद्धता विचारली जात नाही. प्रयोग करून आपण फारतं पडताना तो पण बाकी काही भानगडीत पडत नाही. 2 सरळ रेषा परस्परांना छेदल्यास एका बिंदूत छेदतात, याला गृहीतक म्हणतात. हे आम्ही गृहीत धरलाय. फार तर तुम्हाला पटत नसेल तर पडताळून पहा. म्हणून आपण 4 आकृत्या दाखवल्या. या 2 सरळ रेषा एकाच बिंदूत छेदले, त्या 2 सरळ रेषा एकाच बिंदूत छेदले. तुम्हाला पटत नाही का, मग पटत नसेल तर तुम्ही मला 2 सरळ रेषा अशा काढून दाखवा, सरळ रेषा की त्या 2 बिंदू छेदतायत. नाही ना, मग मान्य करून टाका की तुम्हाला तर वेगळं काही येत नाही. ह्याला म्हणायचं गृहीत. असे वेगवेगळे शब्द जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा ते शब्द आपल्या परिचयाचे असले पाहिजे. ते एवढं झाल्यानंतर पुढे कोणाचं वाचन कसं आहे. रेषाखंडाचं वाचन झालं, रेषेचं वाचन झालं, किरणाचं वाचन झालं. कोणाचं वाचन कसं, कोणाचे वाचन करताना तो जो कोण बिंदू किंवा जिथे ते 2 किरण छेदले तो बिंदू असतो ना, तो नेहमी मध्ये लिहायचा. आता मध्ये लिहायचा का, मुलं म्हणतील कशासाठी मध्ये लिहायचा, 3 अक्षरांनी कोण वाचा, आणि तो वाचताना तो कोण बिंदू मध्ये आला पाहिजे. त्या किंवा शिरोबिंदू म्हणायचा कोणाचा, कोण बिंदू, कोणाचा शिरोबिंदू किंवा किरणाचा अंत्यबिंदू, ही 3 नावं आहेत त्याला एकाच्याला. ती 3ही नावं एकाचीच आहेत हे लक्षात आलं पाहिजे. किरणाच्या बाबतीत म्हणायचं तर अंत्यबिंदू आहे किंवा त्याला आपण अर्मबिंदू म्हणतो. कोणाचा असेल तर कोण बिंदू म्हणतो किंवा शिरोबिंदू म्हणतो, तो मध्ये आला पाहिजे. मग हे सुद्धा काय, आपण हा संकेत ठरवला सगळ्यांनी एकच ठरवल्यामुळे काय होतं, जसं आपण नाव सांगितल्यानंतर सगळेजण एकच नाव सांगतो. नाव सांगताना स्वतःचे नाव प्रथम सांगा, वडिलांचे नाव मध्ये सांगा आणि आडनाव सगळ्यात शेवटी सांगा. हा संकेत असल्यामुळे मला तुम्ही विचारलं आगाशे सर नाव काय, मी सांगितलं प्रदीप वसंत आगाशे, तर तुम्हाला एवढं नाव सांगितल्याबरोबर साक्षात्कार होतो की आगाशे सरांचं नाव प्रदीप आहे, त्यांच्या वडिलांचे नाव वसंत आहे, आडनाव आगाशे आहे. हा संकेत पाळला म्हणून. वेगळा संकेत असता तर गंमत होती. आणि म्हणून हा संकेत आपण ठरवून घेतला की कोण वाचताना कोण बिंदू मध्ये बाकीची नावं कडेला असले पाहिजे. मग कोणाचं वाचन झालं, मग असे वेगवेगळे 3 अक्षरांनी कोण वाचून घ्या.
चांगले 4-5 सरळ एकमेकाला छेदवायच्या आणि प्रत्येक वेळी दिसणारे सगळे कोण, हा वाच बरं, हा वाच बरं, त्यांना वाचता आलं पाहिजे. दरवेळी त्याने म्हटलं पाहिजे ओ पी क्यू म्हणजे पी मध्ये आहे, पी ओ क्यू म्हणजे ओ मध्ये आहे. आता पी ओ क्यू म्हणताना क्यू ओ पी म्हटलं तरी त्याचा अर्थ तोच कोण हे त्याला कळलं पाहिजे. की आपल्या मध्ये असं नाही म्हणत आपण की प्रदीप वसंत आकाशे, आकाशे वसंत प्रदीप, असं नाही चालणार. प्रदीप वसंत आकाशे हा एकच संकेत आहे आपला नाव सांगण्याचा. किंवा दुसरा संकेत काय की पहिल्यांदा आडनाव सांगा, मध्ये आपलं नाव सांगा, शेवटी वडिलांचं नाव सांगा. 2च संकेत आपण ठरवले, प्रदीप वसंत आकाशे किंवा आकाशे प्रदीप वसंत. तिसरा नवीन संकेत नाही. तिथं कोणाच्या बाबतीत संकेत काय, एक तर पीओक्यू म्हणा किंवा क्यूओपी म्हणा, नवीन तिसरं काही काढू नका. त्या कोण 3 अक्षरांनी वाचायचा झाला तर तो या 2 पद्धतीने वाचता येईल असे वेगवेगळे कोण वाचून घ्या. काही ठिकाणी तुम्ही काय करा, तुम्ही कोण वाचा, ए ओ बी, या आकृतीतला ए ओ बी कुठला, त्यांनी अगदी बोट ठेवून ए ओ बी ठेवू दे, मग त्याला कळेल की असं आहे बरं का, हा कोण आहे. याचा सारा होतो, म्हणजे त्यांना कोण वाचन आलं पाहिजे, कोण कुठले आले पाहिजे. मग प्रयोग हाच की एक आकृती काढायची आणि यातला एओबी कोण कुठला तो ठळक दाखवा, डीओसी हा कोण कुठला ठळक दाखवा, हे त्यांना कोणाचं वाचन आलं पाहिजे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कोणाचं मापन करणं. आता कोणाचं मापन करणारा आपण लगेच त्यांना सांगतो, लघुकोण, काटकोण, विशाल कोण, कोण मापक दाखवतो, कोण मोजून दाखवतो, तो 3. आणि लघुकोण, काटकोण, विशाल कोण, विचार त्यांना सांगत होतो 90 पेक्षा कमी असता की लघुकोण, 90चा काटकोण, 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा लहान विशाल कोण, सांगून झालं आपलं बरं का. मग लगेच आमचं परीक्षा लगेच 97 सांगा बरं विशाल कोण का लघुकोण, सगळा वर्ग ओरडतो विशाल कोण, आपण नाही खुश होतो. 40 लघुकोण, पण खुश होण्याचं कारण नाही, त्यांना 40 ही संख्या 0 ते 90च्या मध्ये येते एवढं माहितीये म्हणून ते सांगतात 40चा लघुकोण. काढलेला कोण लघुकोण आहे का काटकोण आहे का विशाल कोण आहे कसं ओळखतात, त्यांना नाही येत निरीक्षणाने. म्हणून कितीतरी वेळा तुम्ही पुढे पाहिलं असेल की काटकोण त्रिकोणाची आकृती काढता, त्यातला काटकोण विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत ओळखता येत नाही पाहिल्यानंतर, अगदी खूण केलेली असली तरी. त्यात तो आणि एबीसी असला नेहमीच्या स्टाईलचा तर गोष्ट वेगळी, कारण आपण सुद्धा नेहमीच्या स्टाईल आपण बदलत नाही, उगाच कशाला बसवायची काहीतरी घोटाळा. ए बी सी, बी हा काटकोण, एसी हा कर्ण. एकदा मी एबीसी करतो, वर ए काढला काटकोण, ते बरोबर म्हणले हो असं काय झालं, वर कुठे गेला तू, त्यांना माहित पाहिजे ना. अमिताभ बच्चनचा फोटो कसाही उलटा पडला तरी मुलं अमिताभ बच्चन बरोबर ओळखू शकतात. सचिन तेंडुलकरचा फोटो कुठेही कसाही दिसला तर तो सचिन तेंडुलकर ओळखू शकतात. मग काटकोण त्रिकोणात काटकोण वर गेला तर एवढं काय घाबरायचं कारण, पण त्यांना ते ओळखता येत नाही. निरीक्षणाने कोण ओळखणे हा भाग खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला सोपी युक्ती सांगतो की जी अजूनपर्यंत वापरता येईल, की अजूनपर्यंत आपल्याकडे काट्याची घड्याळ शिल्लक आहे. आता डिजिटल आली पण काट्याची घड्याळ आहे शाळेमध्ये. मग काय नाही, प्रत्येक विद्यार्थी रोज त्या घड्याळाचं निरीक्षण करत असतो. मग आपण फळ्यारे कोण काढायला आणि त्याला फक्त विचारायचं हे घड्याळाचे 2 काटे आहेत असं कल्पना कर. तर हे 2 काटे कोणत्या 2 संख्यांवर असतील असा अंदाज कर. तुमच्या वर्गातली सगळी मुलं बरोबर अंदाज सांगतात. म्हणजे समजा एक काटा तुम्ही असा खाली काढला असतात, दुसरा तिरका काढला असतात, तर कोणीही मुलगा असं म्हणत नाही की एक काटा 12वर आहे. नाही, त्याला कळतं खाली आहे म्हणजे 6वर असणार, इकडे म्हणजे 5वर असणार, इकडे म्हणजे 7वर असणार. मग त्यांना एवढंच कळलं आहे आपण कोण काढायचा, आणि त्यांना वाटतंय 2 काटे आहेत गाण्याचे समजा, आणि हे काटे कोणत्या संख्येवर असतील तेवढं सांगा. अशी जर परीक्षा घेतली ना वेगवेगळी, एवढं प्रॅक्टिकल असतं एवढं की असे वेगवेगळे कोण काढा, हे 2 काटे घड्याळाची कल्पना करा. तुमच्या समोर मी घड्याळ काढलेलं नाही पण तुम्ही काढू शकाल ते, आणि ते कोण कुठल्या संख्येवर आहेत ते 2 काटे एवढं सांगा. हा पहिला एक्झरसाइज त्यांना द्यायचा. मग पुढे सांगायचं असे जे 2 काटे आहेत ना, यांच्यामध्ये एकही संख्या आली नाही तर तो लघुकोण असतो. यांच्यामध्ये जर एकच संख्या आली तरी लघुकोण असतो. 2 संख्या आल्या तर काटकोण असतो, आणि 2 पेक्षा जास्त आले तर विशाल. हा, मला हे कळलं. त्यामुळे टी किंवा एल मधला कोण असला तर तो काटकोण म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता काटकोण कळला, त्याच्यापेक्षा लहान असेल तर लघुकोण, त्याच्यापेक्षा मोठा तर विशाल कोण. कोण मापकाने कोण मोजणे आणि दिलेल्या मापाचा कोण काढणे
जी 2 कौशल्य आहेत ती दोन्ही कौशल्य मुलांना कळली पाहिजे. कोण कसा मोजायचा आणि कसा काढायचा. यासाठी खालची काळी रेषा त्यांना दाखवा. ह्या खालच्या काळ्या रेषेचा जो मध्यबिंदू आहे बरोबर तिथे आपला कोनबिंदू किंवा कोणाचा शिरोबिंदू आला पाहिजे. त्या काळ्या रेषेवर कोणती तरी एक भुजा जोडलेली असलेली आहे. कोणाच्या भुजा म्हणायच्या 2 जे 2 किरण आहेत त्यांना कोणाची भुजा म्हणायचं. एक भुजा कुठली तरी ती जोडलेली असते आणि दुसरं जे आहे ती या मध्ये आली पाहिजे कोनमापकाच्या ह्याच्यात. आणि मग जी भुजा जोडली आहे त्या बाजूला 0 समजायचं आणि 0पासून मोजायला सुरुवात करायची. ही पहिल्यापासून सवय लावूया. आणि म्हणून कोनमापक कसा ठेवायचा हा वेगवेगळ्या आकृत्या काढा आणि तिथं कोनमापक कसा ठेवायचा एवढाच एक्झरसाइज दाखव इथं ठेवून कसा मोजता येईल. मग कोण मग तो ठेवून बघू दे एकदा इकडे बघू दे. आणि यासाठी काय करावं तेही मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा कोनमापकाचा जो विषय आहे तो आपल्या शिक्षकांच्या पेटीतला कोनमापक वापरून कधीही करू नये. कोनमापन शिकवताय तेव्हा नंतर केव्हा तरी तुम्ही काढायला पडते तेव्हा ठीक आहे. मी वर्गात असं करायचं की 2-2, 3-3 बाकाची मुलं तिथे मी मध्ये बसायचो आणि ते 3 बाकावरच्या मुलांना मी कोनमापकाने कोण मोजून दाखवायचं. कोनमापक ठेवून दाखवायचं की असा ठेवायचा किंवा असा ठेवायचा. हे त्यांना कळलं पाहिजे. कारण काय होतं आपला जो शिक्षकांच्या कंपास पेटीमधला कोनमापक आहे तो लाकडी किंवा प्लास्टिकचा आहे. तो ट्रान्सपरंट नाहीये. मुलांच्या कंपास पेटीमधला कोनमापक हा ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे आणि त्यामुळे त्यांनी करायचा प्रयोग आपण केलेल्या प्रयोगावरनं त्यांना कळत नाही. आपल्याला मॅच्युरिटी असल्यामुळे दोन्ही येतं पण ते त्यांना दाखवायचं त्यांच्या बाकावर जाऊन दाखवा की असा कोनमापक ठेव आणि कोण मोजायचं. मग त्याला कोण मापन कळला. त्यानंतरचा विषय कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग तो लगेच कळतोय. हा आता तो बाह्य अंतर्भाग बाह्यभाग कळला. रेषाखंडाचं दुभाजक रस्त्याचा दुभाजक पुन्हा आपल्याला काय माहितीकडनं माहित नसलेल्याकडे जायचं. रस्त्याचा दुभाजक काय काम करतो मध्येच असतो. रस्त्याचे 2 भाग करतो हो का नाही. मग दुभाजकाचा अर्थ 2 समान भाग करणे. मग एखादा रेषाखंड काढा त्याचे 2 भाग करायचे म्हणजे काय मध्यबिंदू घ्यायचा मध्यबिंदूतून एक कशी रेख ओढा कसली ओढली तरी ते 2 भाग होतील त्याचे बरोबर. त्या रेषाखंडाचे 2 तुकडे होतील तिथे तुकडा पडू शकेल. आता रेषाखंडाचे 2 भाग करायला त्यांना लवकर कळत नाही. पण त्यांना माहित असलेली गोष्ट कुठली त्यांना एक दोरा द्या आणि त्यांना म्हणा दोऱ्याचे मला बरोबर 2 समान तुकडे करून पाहिजेत. पट्टी बिट्टी वापरायची नाही. पोरून करायचे का पट्टी ते काय करतात तो दोरा घेतात त्याची 2 टोकं जुळवतात की बरोबर त्यांना 2 भाग करतात. मग हा जो मध्ये आला का नाही जिथे आपण ते बरोबर हे त्याला मध्यबिंदू म्हणतात. आणखी एक नवीन शब्द हा त्यांना शब्द हे सगळे शब्द मी आता तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता यात काय आहे माहिती नाही तुम्हाला माहिती आहे येतं मुलाला माहित नाहीत किंवा माहित असले तरी ते रजिस्टर झालेले नाहीत. मध्यबिंदू कुठला मग हा दुभाजक झाला. लंब म्हणजे काय लंब हा एक नवीन शब्द आहे. लंब म्हणजे 90 मापाचा कोन करणारी. मग 2 रेषाखंडामध्ये 90 मापाचा कोन होते. रेषा आणि किरण यांच्यामध्ये होते. रेषाखंड आणि किरण होते कोणाच्यात होतं 2 आकृत्यांच्या मध्ये 90चा कोन झाला का नाही त्याला म्हणायचं लंब. मग लंबाची खूण म्हणजे उलटा टी असं लिहितात. लंब ए बी लंब त्या खुणा त्यांना सांगायच्या समजून त्या सुद्धा खुणा रजिस्टर करायच्या. चुकल्या तर अजिबात हे करायचं नाही कारण ते डोक्यात त्यांच्या बसलं पाहिजे सारखं. आणि ते सारखं केव्हा बसेल पुन्हा केमिस्ट्रीला सरलशकर म्हणून शिक्षक होते. सरलशकर त्यांच्यानं मला पहिल्यांदा कळलं की केमिस्ट्री हा विषय शिकवता येतो आणि शिकवण्याचा विषय असतो. त्यावर साध्या गोष्टी ज्या लक्षात राहत ना त्या सुद्धा इतक्या वेळा स्वतः बडबडायच्या अगदी अभिनय सकट. स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन ग्रॅम्स पर लिटर. स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन ग्रॅम्स पर लिटर. आमच्या डोसक्यातच स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन म्हटलं की ग्रॅम्स पर लिटर युनिट बसायला पाहिजे. तशी एखादी गोष्ट बसायला पाहिजे का डोक्यात पुन्हा पुन्हा तेच बडबडायचं. पुन्हा पुन्हा तेच त्यांच्या कानावर त्यांनी त्यांना तेच बडबडायला लावायचं. कारण भाषा सुद्धा मुलाला कशी येते तेच त्यांना ऐकलेलं असतं मग ते बडबडायला लागतं. तशा या गोष्टी त्याच्या डोक्यात रजिस्टर व्हायच्या असतील तर त्यांना कळला पाहिजे. दुभाजक लंबची खूण अशी आहे. सामायिक हा शब्द बराच आपण वापरतो पण सामायिक म्हणजे काय ते त्यांना कळत नाही. आपल्या घरात कळतं की या खोलीची आणि त्या खोलीची अशी कुठली भिंत आहे की जी या खोलीची पण आहे त्या खोलीची भिंत त्याला म्हणायचं सामायिक भिंत. याचे आवरण त्याचे आवरण दोघांचं सेम आहे असं कुठलं आहे सामायिक आवार. तसं सामायिक भुजा. मग सामायिक ह्या शब्दाचा अर्थ काढा. लंब दुभाजक. आता लंब म्हणजे अर्थ कळला दुभाजक म्हणजे अर्थ कळला दोन्हीही आहे. आपण बघा मराठीमध्ये
विद्या धन, विद्या हेच धन, असं ते मराठीत आपण शिकलो बघा, हो का नाही? बहुरुई तत्पुरुषचं मरू देतात, याचे प्रकार असेल नको, पण विद्या हेच धन. तसं लंब हाच दुभाजक, जो लंब आहे तोच दुभाजक, हे त्यांना कळायला हवं. आणि म्हणून अशा प्रकारे जर सगळं निरीक्षण करून त्यांना शिकवलं, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडनं करून घेतलं, याच्यावर 5वी 6वी 7वी मध्ये 2-3 प्रयोग घेतले वेगवेगळे प्रॅक्टिकल म्हणून, त्यांच्याकडे करून घ्यायचं. आणखीन एक यातला भाग आहे जो खरं 12-17 मध्ये बऱ्याच वेळा येणार आहे, फक्त आपल्याला इथे याच्यावर दाखवता येत नाही म्हणून. घड्या घालणे, कापणे आणि चिकटवणे याच्या मदतीनं 10वी पर्यंतचे सर्व गुणधर्म मुलांना पडताळून दाखवता येतात, पडताळून पाहता येतात, आणि ते त्यांना इतके उत्तम करतात. याचं एकच उदाहरण देतो, म्हणजे मग मध्ये तुम्हाला शंकेला वेळ ठेवतो, नाही तर संपलाय पाहतात. होड्या होतात बघा, पावसाळा सुरू झाला की मुलं होड्या करतात, नावा करतात, हो करतात का नाही? पण एकाही मुलांनी होडी कशी करावी याचं मार्गदर्शन आपल्याकडनं घेतलं नाही, ते आपल्या भानगडीतच पडत नाही. एका मुलाला एकदा कळलं की होडी कशी करायची की तो दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसरा कशी गडी घातली, पहिली कशी घातली, दुसरी कशी, बिरबिरी करतात बघा, त्यांचे ते करतात. आणि घड्या घालून इतके वेगवेगळे आकार करतात आणि ते त्यांना उत्तम समजतात. भूमितीतले सगळे गुणधर्म, एबीसी, काटकोन त्रिकोण कापून, त्रिकोण कापायचा, लख काढायचा आणि कापून घ्यायचा, आणि त्यांना म्हणायचं आता एबीचा मध्यबिंदू काढायचा काय, आणि ए आणि बी जोडा एकमेकावर ठेवा आणि घाला घडी, घडी घातली की मध्ये येतो तो मध्यबिंदू. हे एकदा त्याला सांगितलं तो म्हणतो बीसीचा काढायचा का बी आणि सी जोडतो, त्यांना कळतात. आणि त्यामुळे हे सगळं त्यांना कळतं. हे सगळे गुणधर्म आपल्याला घड्या घालणे, कापणे यांना पडताळून पाहता येतात, पण यासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. तो वेळ देण्याचे 2 प्रकार, एक तर आपला भूमितीचा तास असा कृतीयुक्त व्हावा, पुन्हा पुन्हा त्याच आकृत्यांचा परिचय होण्यासाठी आपण काढावे, त्यांच्याकडे काढून घ्यायचं एक प्रकार. मोजमाप जेवढं जेवढं जिथे जिथे आहे तिथे तिथे नाही, कळेल नाही 0 घेऊन तिथनं सुरुवात केली, हे त्यांना कळायला हवं. हे त्यांना समजून घेऊन एकतर सगळ्यांना एकदा, गटागटात एकदा, आणि ते केल्यावर एखादा विद्यार्थी कच्चा असेल त्यासाठी वेगळं घेऊन असं समजून द्यावं. अशी जेवढी प्रॅक्टिस घेऊ आणि जेवढ्या कृती करून घेऊ तेवढी त्यांची प्राथमिक तयारी या बाबतीत होते. हे जेवढं होईल तेवढं पुढे आपल्याला सोपं जाईल. 12 सत्र झाल्यानंतर मग भूमितीच्या बाबतीत ही तयारी केल्यावर मुलं कशी काय तयार होतात हे आपल्याला लगेच कळेल. या पद्धतीने आपण हे काम करूया. आणि त्यासाठी लक्षात ठेवा, नेहमी ज्यावेळी एखादा पेशंट आपल्याकडे आलेला असतो ना, तो विलक्षण अस्वस्थ असतो, कारण त्याला काहीतरी वेदना होत असतात, सुचत नसतं त्याला. तिच्या नातलग पण अस्वस्थ असतात, त्याच्या वेदना त्यांना पाहत नाही. पेशंट अस्वस्थ असणं मी समजू शकतो, तिचे नातलग अस्वस्थ असणं मी समजू शकतो, पण ज्यावेळी डॉक्टर अस्वस्थ होतो त्यावेळी पेशंट मेला म्हणून समजा. डॉक्टर हा कॉन्फिडंट असला पाहिजे, व्हॉट एव्हर द टाइप ऑफ द पेशंट मे बी, मी त्याला दुरुस्त करेन आणि उत्कृष्ट दुरुस्त करेन. त्यामुळे ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. आपण आनंदाने आणि समाधानाने हे काम केलं तर कदाचित या सर्व सत्रानंतर भूमिती हा विषय आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सोपा जायला लागेल. त्यासाठी तुम्ही उपक्रम करतच असाल. आताच्या सत्रात जो थोडा वेळ राहिला त्यात आपण चर्चा करू द्या, पण पुढच्या सत्रापासून माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक सत्रात तुम्ही अशा पद्धतीने केलेले प्रयोग त्याचं थोडं कॉन्ट्रीब्युशन व्हावं तुमचं, आणि ते प्रयोग आपल्याला कळावेत, म्हणजे एकत्रितपणे करता येतील. आता तो वेळ का गेला, आमचे पहिली 10 मिनिटं अनम्यूट मध्येच गेली. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो, पण ते गडबड काहीतरी झाली. असं काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो, पण ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी उत्तम सहकार्य केलं. आता मी माझं निवेदन संपवताना तुमच्या मनात या संबंधात जर काही शंका असल्या तर जरूर तुम्ही विचारा, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. फक्त शंका विचारताना अनम्यूट करून विचारा, म्हणजे तुमचा आवाज मला ऐकू येईल. शिक्षकांना काही शेअर करायचे असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. हॅलो. हा छान सत्र झालं. बिंदू हॅलो, बिंदू, रेषा, किरण काही माहिती व्यवस्थित समजली. प्रतलाविषयी जरा जास्त नाही झाली माहिती. नाही प्रतला विषय घ्यायचीच आहे. मी तुम्हाला सांगितलं का आजचे म्हणजे 10 मिनिटं उगाच घ्यायचे म्हणून, तरी सुद्धा मी आता सांगतो तुम्हाला प्रतला विषय अजून आपल्याकडे 1-5 मिनिटं शिल्लक आहेत ना ताई.
अजून काही शिक्षक, मला वाटतं आपण त्याच्यावर सविस्तर घेऊया थोडस, म्हणजे पुढच्या पुढचं सत्र वेगळं घेऊया, चालेल काय हरकत नाही. कारण मग चालेल. शॉर्ट मध्ये करण्यापेक्षा थोडस सविस्तर झालं तर ते बरं राहील असं मला असं वाटतं. चालेल. आणखी चालेल चालेल, ठीक आहे ओके. आणि कोणाच्या मनात काही यामध्ये मला एक असं वाटतं सर, पण कृतीयुक्त अध्यापनामध्ये एक अशी त्यामध्ये घेऊ शकतो एक ऍक्टिव्हिटी की ड्रॉइंग करून आपण हे जे तुम्ही आतापर्यंत जे मूलभूत संकल्पना आपण आता या सत्रामध्ये ज्या नमूद केल्या, तर त्या सगळ्या बिंदू, किरण किंवा रेषाखंड, कोन वापरून ड्रॉइंग्स तयार करायचे. तर मुलांना एक ऍक्टिव्हिटी द्यायची की ह्या कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट वापरून तुम्ही वेगवेगळ्या ड्रॉइंग्स काढा. म्हणजे ड्रॉइंग किंवा कलरिंग करा किंवा या बाबतीत, किंवा 5वी 6वीच्या मुलांसाठी हे चांगलं राहू शकतं असं मला वाटतं. नाही ही कल्पना माझ्या डोक्यात आहे, पण मी फक्त ती ठेवली ती एवढ्यासाठी. अजून 2-3 आकृत्या होते, एक त्रिकोण, आयत, चौरस, त्या जोड्या करून जर समजा केलं की बाबा फक्त वापरून तुम्ही एखादं छानसं ड्रॉइंग काढून दाखवा. त्या प्रकारचे कोनांचे प्रकार वापरून, म्हणजे लघु कोन वापरा, काटकोन वापरा, विशाल कोन वापरा आणि एक छान ड्रॉइंग तयार करा. तर ती ऍक्टिव्हिटी होईल. बरोबर आहे, ऍक्टिव्हिटी होऊ शकते. ते बिंदू वापरून, मग बिंदू मध्ये काय आहे, तर पूर्वीच्या काही त्या ठिपक्यांच्या रांगोळ्या सगळ्या त्याच्यात आहेत ना. मग ती ठिपक्यांची रांगोळी आहे, तर ठिपका म्हणजे काय, तर बिंदू आहे, आणि 2 ठिपक्यांना जोडणारा रेषाखंड आहे, तर मग त्यांची रांगोळी काढा. हा, अजून कोणाला शेअर करायचंय काही? नमस्कार सर, मी हिमांगी जोशी बोलते. सर, खूप दिवसांपासून या सत्राची वाट बघत होतो, तो आज खूप छान वाटलं पुन्हा एकदा भेटून. एक शेअर करायचंय, मी जेव्हा क्लास घेत होते त्यावेळेला बिंदू किंवा या ज्या संकल्पना भूमितीच्या असतात याची रोजच्या व्यवहारात दिसणारी उदाहरणं असं तो घेतला होता. तर त्यावेळेला माझ्या बिंदू जो आहे, बिंदू या संकल्पनेसाठी मला हातावरती किंवा पायावर येणारा जो फोड असतो, फोड जो येतो त्याला सुद्धा बिंदू असं सांगितलं होतं. किती मुलाच्या डोक्यात कसं येतं. हो ना. आणि आकाशामध्ये आपण जेव्हा तारा बघतो त्यावेळेला तो म्हणाला की लांबून ठिपक्यासारखा दिसतो ना तो सुद्धा बिंदूच असतो. असं म्हणजे त्यांच्या डोक्यात वाटेल ते येतं की जे आपल्याला लक्षात पण येत नाही की याला बिंदू म्हणता येईल. नाही, मग त्यावेळी आपण ती कल्पना सांगायची, आणि फक्त त्यावेळी हे त्या घडीला न सांगता काही दिवसांनी ते सांगता येईल की बिंदूला लांबी नाही, रुंदी नाही, जाडी नाही, त्या ताऱ्याला मोठंच काहीतरी, ते कशाला आता काही सांगायचं. त्याच्या डोक्यात तिची लांबून बघितल्यावर तो बिंदू सारखा दिसतोय. दॅट्स ऑल. काय झालं सध्या. आणखी आणि मी माझ्या वर्गात घेताना भूमिती शिकवताना या संकल्पना न शिकवताना म्हणजे या व्यवहारात कुठे दिसतात ती व्यवहारात उदाहरणं लिहायला सांगितली, तर ते जास्त सोपं गेलं. अगदी, आणि ते जास्त कळतं. नुसतं आयत म्हटलं तरी आयत कुठं कुठं दिसतात हे सांगितलं की भरपूर पोरं सांगतात. दार दिसतंय, खिडकी दिसते, काय काय ते सगळं त्यांना येतं. फळा दिसतोय. फक्त एका मुलाने मला एक प्रश्न असा विचारला होता की आपण सूर्यापासून निघणारा, म्हणजे आता आपण किरण हा जो म्हणतो, किरण किंवा रे, तर मग त्याची सुरुवात करताना मी हेच म्हटलं होतं की आपण काय म्हणतो, सन रेज, म्हणजे सन पासून निघणारे रेज. तर सन हा जर आरंभ बिंदू धरला तर तिथून ते रेज सुरू होऊन पृथ्वीवर येतात आणि ते कुठेच थांबत नाही. मग मुलं म्हणतात की पण ते आपल्यापर्यंत येऊन थांबतात ना, मग त्याच्या पलीकडे कुठे जातात. तर ती जी कॉन्सेप्ट आहे, आपण नसतो तर पुढे जाणार, ते फक्त आपण
एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ती संकल्पना खूप छान समजवता आली की आपल्यापर्यंत येतो तसं तो आणखीन पुढे पण जातोच ना प्रकाश. कडेला हा, झालं तर आणि त्याच्या हा, आणि अगदी तो वाटेल तितका जातो. म्हणजे त्याच्यातून ती जी इन्फायनाईटची जी कॉन्सेप्ट आहे ती जास्त चांगली कळते. बरोबर आहे. ती जास्त चांगली कळते मुलांना. बरोबर आहे. नाही तर ती व्हिज्युअलाइज होत नाही 4थीच्या आणि नाही. 5वीच्या मुलांना. नाही, बरोबर. इन्फिनिटी नाही व्हिज्युअलाइज होत. नाही, इन्फिनिटी हा विषय इव्हन प्रथमच सुद्धा नाही. इन्फिनिटी कळणं हे अवघडच आहे विषय तसा. खूप अवघड जातो मुलांना हा विषय. सांगितलं कागदाचा तुकडा घ्या, मग कागद घ्या, मग वर्तमानपत्र घ्या, असं मोठं मोठं करत गेलं की ते कळायला लागतं त्यांना हळूहळू. आणखीन आणि रे सुद्धा म्हणजे तो आरंभ म्हणजे रेची जे आपण बोलतो की ओ पी म्हणजे ओ हा आरंभ पॉइंट आणि पी पर्यंत जाणारा पी हा मधला कुठला तरी पॉइंट आपण घेतो, कारण तो घ्यावा लागतो बोलण्यासाठी. सो बरोबर. मग मुलांना समजवताना किंवा मी हा प्रश्न विचारला की मग आपण असं म्हणू शकतो का की आपण सूर्याला प्रकाश देतो? नाही ना, प्रकाश सूर्यापासून आपल्याकडे येतो. म्हणजे बरोबर आहे. आरंभ पॉइंट हा सूर्य आहे. त्याच्यामुळे आरंभ पॉइंट हा पहिला येणार आणि नंतर पुढचा येणार. सो हे नंतर त्यांना मग- लगेच समजतं. आणि तो मधला म्हणजे जरी ओपी बनला असलं तरी पीशी हा. थांबला नाही तो किरण, तो पुढे जातोय. पुढे जातो. ही त्यांची कल्पना आहे की ओपी जरी असला तरी ओपीच्या पुढे येतो. आपण आपलं मध्ये एक नाव दिलं म्हणून पी, म्हणजे ओपी रेषाखंड वेगळा आणि ओपी किरण वेगळा. आणि आणखीन एक असं की त्या रे वरती 2, 3, 4 असे अनेक पॉइंट्स असू शकतात ना, ही पण कल्पना बरोबर. मुलांना कळत नाही. सो त्याच्यासाठी मी असंही की आता बघा सूर्यापासून निघालेला किरण त्या बिल्डिंग पर्यंत थांबला, मग बिल्डिंग नंतर माझ्याकडे आला. सो बिल्डिंगला जर आपण एक पॉइंट धरला तर तो एक झाला, मग मी दुसरा झाले, तिसरा आणखीन. सो या रे वरती खूप खूप सारे पॉइंट्स असू शकतात, पण आपल्याला त्याचं नाव सांगण्यासाठी किमान 2 पॉइंटची गरज असते. म्हणून आपण एक आरंभ आणि एक कोणता तरी पॉइंट धरतो. बरोबर झालं. पण आता यामुळे आणखी एक कल्पना आहे बघा. ओपी आणि ओक्यू हा एकच किरण आहे हे त्यांना कळेल. पी आणि क्यू त्या किरणावर असले तर हो हे पण कळत आहे बरंच वेळा. हो, ही चांगली बरोबर. कल्पना आहे. आणि सो अशा व्यवहारातली उदाहरणं देऊन मुलांना जास्त लवकर कळतंय. तर मी पहिल्यांदा म्हणलं ना की नोन टू अननोन, त्यांना माहिती असलेलं पण माहिती नसलेल्याकडे जायचं, म्हणजे मग त्यांना कळतंय. सर प्रतलासाठी मी एक प्रकार केला होता. माझ्याकडे घरामध्येच मी क्लासेस घेते. सो प्रतलाचं करत असताना काय केलं की मुलांना एक रेषा भिंतीवर काढायला सांगितली. समजा उजव्या बरोबर. भिंतीवर काढायला सांगितली, मग एक रेषा खालती जमिनीवर काढायला सांगितली. मग त्यांना कळलं की अच्छा ही जी रेषा आहे आणि ही रेषा ही वेगवेगळ्या प्रतलात आहे. त्याच्यामुळे मी प्रतल ही संकल्पना स्पष्ट न करताच त्यांना त्यांचं कळलं. म्हणजे त्याला मी डिफाईन केलंच नाही. म्हटलं प्रत्येक गोष्ट डिफाईनच केली पाहिजे असं नाहीये. हो ना, पहिल्यांदा तर नाहीच करायचं. काही दिसतं असं नाही, सुरुवातीला ती डिफाईन नाही किंवा ती डेफिनेशन त्यांच्याकडनंच येते त्या अनुभवातनं, आणि ती त्यांच्या शब्दात त्यांनी मांडली तरी पहिल्यांदा हरकत नाही काही. नंतर आपण बघूया त्याला कशी काय ह्याच्यात मांडायची. कारण सर मला एक असा अनुभव आला की 10वी मध्ये ज्यावेळेला मॅग्नेटिक म्हणजे फिजिक्स मध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकवलं जातं, त्यावेळेला बरोबर. तो जो लेफ्ट हँड रूल आहे याचा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा, सो त्याच्यामध्ये असं असतं की करंट ज्या डायरेक्शनला जातो आहे, करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन जर एकाच प्रतलात असतील तरच ते एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. मग तिथे मुलांना हा प्रॉब्लेम येतो की एक प्रतल म्हणजे काय तेच कळत नाही. बरोबर. सो याचा आणि तेव्हा इम्पॅक्ट त्यातून खूप लांबपर्यंत भूमितीचा जातो. आहे फिजिक्स मध्ये वाय आहे, लांबपर्यंत आहे तर चांगलंच आहे. त्याच्यामुळे चांगली तो कल्पना. इथे आधीच क्लिअर केला तर मग तो सोपा जातो. त्यामुळे मला म्हणूनच आपलं हे चाललंय की मूलभूत भूमितीचं जे सूत्र की ते कुठं कुठं वापरता येतं, त्या ठिकाणी त्याचा मागणं आपल्याला उपयोग होतो, आणि ते त्यांना कळतं की अरे याच्याशी कोरिलेशन आहे बरं का, ते आपण शिकलो तेव्हा ते त्यांना कळायला लागतं. सर आणि मला छान लागलं. आजच्या सत्राबद्दल पेक्षा एक जस्ट ऍड करते एकच मिनिटात की आपण जी मागची मूलभूत गणिताची अरिथमेटिक आणि अल्जेब्राची जी सत्र घेतली ना, ती मी सगळी अटेंड केली आणि त्यानंतर मी ती लिहून काढली.
आणि माझी जी आता 10वीची बॅच आहे, या 10वीच्या बॅच साठी मी एक 10 दिवसाचं सत्र घेतलं मूलभूत गणिताचं सर, आणि त्याचा इतका सुंदर रिझल्ट मिळाला आहे. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्ही तो आसावरीताईंकडे पाठवून द्या, म्हणजे आम्हालाही त्यातनं प्रेरणा मिळेल. हो, छान झालं. आणि नक्की 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 घेतला पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. आसावरीताई समारोप करायचा. गजानन तारे सर, तुम्हाला काही शेअर करायचं होतं का? हॅलो. ओके. सर, सत्राची वेळ आपली झालेली आहे आता. 5:21 झालेली आहेत. तर आजचं सत्र खरंच खूप छान झालं. मूलभूत भूमिती या विषयावर आपण जे विस्तृत विवेचन केलं त्याचा नक्कीच शिक्षकांना खूप फायदा होईल. आगाशे सर, खूप खूप धन्यवाद. सर्व सहभागी शिक्षकांना मूलभूत भूमिती सत्र मालिकेला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद. पुढचं सत्र आपण पुढच्या शनिवारी आयोजित करतो आहोत. आपण पुन्हा लॉग इन कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या सत्राची सांगता झाली असे नमूद करते. धन्यवाद.